नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. मला जर तुम्हाला माझा आवाज पोचत असेल तर मला फक्त कमेंट्समध्ये येस म्हणून टाका, म्हणजे मग मी सुरू करू शकते. हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सगळ्यांना माझा आवाज पोचतोय का? ओके, थँक्यू व्हेरी मच. व्यवस्थित दिसतंय, आवाज पोचतोय तर फक्त येस म्हणून टाका. मी तुमच्यापर्यंत पोचते तर मला फक्त येस म्हणून कमेंट टाका, सो दॅट आय कॅन इमिजिएटली स्टार्ट. थँक्यू. ओके, सो नमस्कार सगळ्यांना. आणि सर्वप्रथम मी गोरेगावकर या टीमची खरंच कौतुक करते आणि आभार मानते की त्यांनी अशा प्रकारे FB लाईव्ह, म्युझिकल FB लाईव्ह जाण्याचा निर्णय घेतला आणि एक्स्ट्रीमली नीडेड, एक्स्ट्रीमली रिक्वायर्ड. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर ऑर्गनायझिंग दिस आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सो माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते की माझं संपूर्ण नाव वैशाली भिडे पर्वे आणि गेले 27 वर्ष मी गाण्यामध्ये आहे, संगीत क्षेत्राशी जोडले गेलेले आहे. सो 27 वर्षामध्ये अनेक थोर गुरुवर्यांकडनं मला क्लासिकल संगीत म्हणजे भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर सुगम संगीताचं जे ट्रेनिंग आहे, सुगम संगीताचे गीत प्रकार किंवा सुगम संगीत कसं म्हणायचं, त्याची पेशकश कशी असते, कशा पद्धतीने आपण सादर करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सौभाग्याने मला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याकडनं शिकण्याची, जाणून घेण्याची संधी मला मिळाली. सो माझ्या गाण्याच्या कार्यक्रमांमधनं किंवा माझ्या इतर वर्कशॉप्समधून मी हाच प्रयत्न करत असते की मी जे माझ्या गुरुवर्यांकडनं शिकले, समजून घेतलं, त्या पद्धतीने मी माझ्या पार्टिसिपंट्सना किंवा माझ्याबरोबर जी मंडळी जोडली जातात या मंडळींना त्याप्रमाणे ते देण्याचा मी प्रयत्न करत असते. सो संगीत ऐकणे किंवा स्वतः गाणे हे सर्वात मोठं कोणत्याही स्ट्रेस फ्री राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे, अतिशय उपयुक्त असं साधन आहे. आणि आपले विचार किंवा आपलं मन म्हणजे सैरभैर असतं, आपले विचारच, आणि ते विचार आपल्या मनात आधी येतात आणि ते मनात आलेले विचार जे आहेत तिथून आपलं जडणघडण किंवा आपली कृती घडत असते. मग जर हे विचार आपल्या सर्वांना माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणतो, पण हेच जर विचार आपण सर्वांनी पॉझिटिव्ह थॉट्स म्हणून जर ते कायम मनात आणले आणि त्याप्रमाणे संगीत अगेन खूप सुंदर माध्यम आहे म्युझिक रिलॅक्सेशनसाठी, एक रिलीफ मिळण्यासाठी, स्ट्रेस रिलीव्हर किंवा स्ट्रेस बस्टर आपण म्हणतो. सो हे जे संगीत आहे ते जर आपल्या मनातनंच हे विचार जर छान पॉझिटिव्ह आले तर आपण अर्थातच खूप एन्जॉय करू आणि लाईफकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, माइंडसेट आहे, ह्यासाठी संगीत खूप उपयुक्त ठरतं. सो आपल्या या मनासाठीच, ह्या चुलबुल्या मनासाठी ना एक छानसं गाणं आहे, ते आपण आता ह्याच्या पुढे ऐकूया. डेडिकेटेड टू मन. तुम्हाला जर ऐकू येत असेल तर मला प्लीज मधनं येस, ओके, काही तुम्ही सांगा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, ऊज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
असेल तर प्लीज मला कमेंट्स टाका. स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडी झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अन क्षणात फिरून पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. म्युझिक तुम्हाला ऐकू येते व्यवस्थित? कमेंट्समध्ये सांगितलं तर मला लक्षात येईल, म्हणजे जर काही टेक्निकल एरर असेल तर तो काढून टाकता येईल. गाण्यात आवाजातील चढ उतार गाताना खूप महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक शब्दाला सुद्धा खूप महत्त्व आहे. रुडझुडते गुडगुडते कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे पापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. गाताना आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सो सूर निरागसं हो हा आमचा म्युझिकल वर्कशॉप आहे. सो ज्यातमध्ये आपण व्हॉइस मॉड्युलेशन आणि वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने गाणं सादर करता आलं पाहिजे किंवा गाण्यातले बारकावे काय असतात हे आम्ही तिकडे कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या पद्धतीने गाण्यात चढ उतार किंवा गाण्यातले भाव, ते शब्द उच्चार, त्या शब्दांना महत्त्व आहे. कवीने लक्ष द्या, कवीने ज्या पद्धतीने ते काव्य रचलेलं असतं त्या काव्याला योग्य न्याय हा गायक देत असतो. सो त्या गायकाची ही नैतिक जबाबदारी असते की ते गाणं त्या श्रोत्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्या भावनेनेच त्या श्रोत्यापर्यंत पोचलं पाहिजे. सो राग यमन गाण्याची ही खरी योग्य वेळ. सो क्लासिकल संगीत शिकताना आम्ही प्रत्येक रागाला एक वेळ असते, प्रहर असतो प्रत्येक रागाचा. सो राग यमन गाण्याचा जो प्रहर आहे तो संध्याकाळची ही जी वेळ आहे, पहिला प्रहर जो असतो तेव्हा राग यमन सादर करतात. सो राग यमनमधलं एक असंच सुंदर अजरामर एक गीत आहे आशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजातलं. सो ते आपण एक छोटीशी त्याची एक झलक आता ह्या पुढच्या गीतामध्ये ऐकूया. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी न
हेच मी माझ्या गुरूंकडनं शिकले. सो कोणतंही गाणं त्याच्यामध्ये आपला व्हॉइस मॉड्युलेट कसा करायचा किंवा आवाजाची चढ उतार कशी करायची, प्रत्येक गीत प्रकार हा वेगळा असतो. सो मग ते बालगीत असो किंवा कोणत्याही प्रकारचं सुगम संगीत असो. सो बालगीतांसाठी सुद्धा आमच्याकडे आम्ही मुलांसाठी मोल्डिंग जे असतं किंवा आपली जिंदगी किंवा लाईफ आपण जे म्हणतो, आयुष्य जे म्हणतो, जीवन जे म्हणतो आपलं, त्याचं मोल्डिंग जे आहे ते आपल्या लहान वयातच होणं गरजेचं आहे. सो आम्ही मुलांसाठी सुद्धा फुलपाखरू ही ॲक्टिव्हिटी उपक्रम आम्ही राबवतो, ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी घेतो. त्यामध्ये बालगीतं आली, मुलांना एंगेजमेंट बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज आल्या. मुलांनासुद्धा लहान वयातच एक वेगळ्या प्रकारचं मोल्डिंग जर दिलं गेलं तर त्याचा फायदा मुलांच्या लहान वयातच त्यांच्यामध्ये रुजू होतो. सो आपल्या लाईफमध्ये आता गेले 2 महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अशा बघितल्या की स्ट्रेस फ्री कसं राहता येईल हा आपण सगळेच प्रयत्न करतोय, किंवा पॉझिटिव्ह वातावरण कसं ठेवता येईल ह्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो. सो तेच महत्त्वाचं असतं की जेव्हा लाईफ व्हॉट लाईफ आपण जे जगतोय ते लाईफ जगण्यासाठी, सो आयुष्य जगण्यासाठी आपण मन कसं काम करतं बघितलं. मग आता जिंदगी के लिए क्या इम्पॉर्टंट आहे, आणि एक जिंदगीवरती एक छानसं अजरामर गीत वाडकर साहेबांचं आहे, ते तुमच्यासमोर सादर करते. सो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट साठी मागच्या वर्षी म्हणजे 2019 नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटसाठी प्राईम सिंगर म्हणून होते, आणि त्यावेळेस आपण चायनाचा रेकॉर्ड ब्रेक केलेला. वर्ल्ड्स लॉंगेस्ट सिंगिंग मॅरेथॉनमध्ये आपण चायनाचा रेकॉर्ड हा ब्रेक झालेला आहे, ज्याच्यात आपण कंटिन्युअसली सिंगिंग केलेलं आहे, आणि 38 दिवस रात्र आपण गायलो होतो. सो सिंगिंग म्हटलं की लाईफ, म्युझिक फॉर रिलॅक्सेशन, म्युझिक इज अ हीलर, स्ट्रेस रिलीवर. सो एक छानसं गाणं ह्याच्या पुढे आपण ऐकूया. आणि हे गाणं जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठीच डेडिकेटेड आहे, कारण आपण हे खूप अशा पद्धतीने आपल्या स्वतःला रोखलं आहे. काही बाबतीत आपण छान प्रकारे आपलं लाईफ जगण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या पद्धतीने आपण गेटिंग इन्व्हॉल्ड इन टू डिफरंट ॲक्टिव्हिटीज. सो दिस इज डेडिकेटेड टू ऑल ऑफ अस, ऑल आवर लाईफ्स. विचार चेंज करू शकतात, आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त निर्माण करू शकतात.
एखादं लावणी असो किंवा भावगीत असो, सुगम असो किंवा एखादं बॉलिवूड असो, त्या त्या गाण्याच्या पेशकशीप्रमाणे आपल्याला सादरीकरण करण्याची गरज असते. थँक्यू. सो अशीच एक सुंदरसं सादरीकरण आहे उमराव जान ह्या चित्रपटातलं, आणि आशाताईंचं सादरीकरण आहे ते आपल्यासमोर आता प्रयत्न करते सादर करण्याचा. आशाताई त्या कॅरेक्टरमध्ये शिरून नेहमी
का, लेकिन ये क्या के गैर का एहसान लीजिए, लेकिन ये क्या के गैर का एहसान लीजिए, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए। खय्याम साहेबांची अशी सुंदर ही गझल आहे जी उमराव जानमध्ये मुजरा म्हणून पेश केली गेली. रेखाजींनी यावर सादरीकरण केलेलं आहे. धन्यवाद. एकच सेकंदाचा ब्रेक घेते. सो गेल्या 2 महिन्यात आपल्या सर्वांनाच आपली एक नवीन ओळख पटली असेल. आपण एक नव्याने स्वतःला ओळखू लागलो असू. सो गेल्या 2 महिन्यात आपल्याला ह्या निमित्ताने एक संधी मिळाली की आपण आपल्या प्रियजनांबरोबर, आपल्या सर्व माणसांबरोबर आपल्या घरात आहोत. आपण आपले वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करतोय, नवनवीन आपण शिकण्याचा काही प्रयत्न करतोय. कोणी डान्स शिकत असेल तर कोणी योगासना करत असेल किंवा कोणी आणखीन काही गाणं शिकत असेल किंवा पेंटिंग, ड्रॉइंग अशा विविध प्रकारचे आपण आपले छंद जोपासले. कोणाला वाचन इतक्या वर्षांपासून करायची संधी मिळाली नसेल, ती या निमित्ताने अशी करायची संधी मिळाली. सो आपल्याला आपल्याबरोबर सोबत आपले हीच मंडळी, आपण ज्यांच्या सोबत आहोत आज, हीच मंडळी आपल्या आयुष्यभर आपल्याला सोबत असतात. आणि या मंडळींकडेच आपलं बरोबर आपल्या कामामध्ये आपण जेव्हा असतो, ऑफिसमध्ये असतो, तेव्हा या मंडळींकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. त्या निमित्ताने आपल्याला आज कुठेतरी एक वर्क लाईफ बॅलन्स करण्याची संधी मिळाली. सो ह्या सर्व मंडळींसाठी हे एक गाणं डेडिकेटेड आहे. ही मंडळी आपल्या आयुष्यभर आपल्या सोबतच राहणार आहेत. आपल्या सगळ्या कठीण चांगल्या परिस्थितीमध्ये हीच मंडळी आपल्या कामी येणार आहे. त्यांच्यासाठी खास डेडिकेटेड टू ऑल ऑफ यू.
एन्जॉय करताय ना सगळे, ऐकताय ना? तुमचे कमेंट्स शेअर करा. तुम्हाला माझा आवाज, गाणं व्यवस्थित ऐकू येत असेल तर जस्ट पुट इन दी कमेंट बॉक्स, कारण मला काही फीडबॅक मिळत नाही आहे इथे. सो गाण्यामध्ये प्रत्येक गाण्याचा जो शेवट असतो, म्हणजे प्रथेप्रमाणे आमच्या कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट जो असतो तो भैरवीने होत असतो. सो आपण एका छानशा भैरवीने आज या गाण्याची सांगता, ह्या कार्यक्रमाची लाईव्हची शोची कार्यक्रमाची सांगता करूया. पण त्याआधी परत एकदा मी गोरेगावकर ह्या संपूर्ण टीमला मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्याचबरोबर तुम्ही माझी आणखीन छान छान गाणी अजून तुम्हाला जर ऐकायची असतील तर माझं जे म्युझिक पेज आहे FBवर, इंस्टाग्रामवर, दोन्हीकडे आमचं म्युझिक पेज आहे. सुरावट_7 म्हणून आमचं म्युझिक पेज आहे. तिथे माझी गाणी बरीचशी मी पोस्ट केलेली आहेत आणि सतत करत असते. तर तिथे तुम्ही ती गाणी ऐकू शकता. तिकडे राग यमनवरती मी खूप एक सिरीज बनवली होती, एक छानसं गाण्याचं, सगळी गाणी वेगवेगळी विविध प्रकारची गाणी तिकडे पोस्ट केलेली आहेत. ती गाणं तुम्ही ते सादरीकरण बघू शकता, ऐकू शकता. त्याचबरोबर आमचा म्युझिकल वर्कशॉप सूर निरागस हो, हा म्युझिकल वर्कशॉप जो आहे तो शनिवार आणि रविवार 6 आणि 7 जूनला होणार आहे. आणि या वर्कशॉपसाठी जी मंडळी इच्छुक आहेत पार्टिसिपेट करण्यासाठी त्यांनी ह्या क्रमांक आमच्या मोबाईल नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करावा. सो नंबर आहे 9820382117 आणि 9820383118. या दोन्ही क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्याही. आणि आपण आता या कार्यक्रमाची सांगता एक छानशा भैरवीने करूया. कैसे लागा चुनरी में
छुपाऊं कैसे लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा चुनरी में दाग दिम तना न दिरता नुम ताम न देरे न दिम तना न दिरता नुम ता देरे न दिम तना न दिरता नुम ता देरे न दिम न देरे देरे तना देरे दादा रे दारे दानी दिम तना न दिर 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 तानी 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 तान दिम तना नंदन नुम ता देरे न दिम तना न दिरता नुम ता देरे न दिम तना न दिरता सप्त सुर नदी लगाम बंसी बाजे रे ससनी सनी नि दा दा प प म म ग म म ग रे सा तारा के चरण धरन धरत पात परत नहीं परन झांझर झनके जनन नन नन नदिर दिम तनु नन नन तन तन नदिम तन नदित तानुम ताम नदिर नदिम तन नदित ताम नुम तदिर नदिम तन नदित ताम धन्यवाद.